विलासच्या कांद्यावरून दिवसाचा भार काही उतरत नाही. विलासकडे बघा. त्याचे हात झिजलेले, पाठ वाकलेली. त्याच्या मुलीच्या 8व्या वाढदिवसासाठी त्याच्याकडे एकच भेट आहे, कागदातली, जी पैशांनी विकत घेता येत नाही. उद्या सकाळी लक्ष्मी हे बघून किती खुश होईल ती हे बघून. विलास भाऊ, चला शंकरच्या दुकानावर चला एक पेग मारायला. दिवसभर जनावरांनी काम केले उन्हात. चला जाऊया आम्ही. होय होय, आज तर पाहिजेच. चला भाऊ. आहो, घरी चला ना. लक्ष्मी दिवसभर वाट बघत होती तुमची. या ना लवकर. मला माहिती आहे अनिता, पण आज खूप थकलोय ग मी. इतकं दुःख मला. फक्त एक मी लक्ष्मीला सांगितलं होतं उद्या पूर्ण दिवस तिचा असेल, पण आज मला गरज आहे याची. केवढा अंधार आहे बाहेर. नको, आज नको. घरी या. आपण एकत्र बसू. मी चहा टाकते तुमच्यासाठी. चहा? अरे विलास भाऊ, चला. कसला विचार करताय एवढा? आपल्यासारखा पुरुष एक बाईसारखा चाय पित नाही. अगं मी तासाभरात येतो ग. बरं, हेल्मेट घेऊन जा. 2 किलोमीटर साठी एवढं जाड सामान कशाला? राहू दे, चला जाऊ आपण. होय होय, चला चला. हेल्मेट काय नको. आपण येऊ नीट. आई आई, बाबा कुठे गेले? बाळा, बाबा लवकरच येतील. 2 किलोमीटर, फक्त 2. घरापासून शंकरच्या दुकानापर्यंतचा प्रवास. पण एक अंतर राहतच. एक पुरुष त्याच्या घरी काय सांगतो आणि काय खरंच करतो. सावकाश गाडी चालवेन आणि हेल्मेट नाही घालणार मध्ये एक अंतर राहतच. एका कोपऱ्यातील जागा विलास, दत्तू आणि सत्तू बसलेले आहेत. त्यांनी 2-3 पेग घेतले आहेत. त्यांची हालचाल सेल झाली आहे आणि बोलण्यात थोडं तोल गेलेला आहे. इकडेच हे पुरुष स्वतःला गमावतात. एका क्षणात नाही तर काय फरक पडतो, अजून एकाने काय फरक पडेल, असं करत करत. बरं चला, मी निघतो आता, नाहीतर माझी बायको मला जाम हाणेल. चला चला, माझी बाईक जास्त जोरात पडते. लावता की पाहिज? होय, पाठवा. आणि त्याच क्षणी जेव्हा एक पिऊन बाईकवर बसतो हेल्मेट शिवाय, सगळं काही बदलू शकतं. अरे कदाचित नाही, नक्कीच होणार आहे. 40च्या स्पीडवर बाईक खूप जोरात पळते. दारूनी सगळं जग हलून जातं. कोणाला कशाचीच भान नाही राहत. ताम्हिणी घाटाचे रस्ते. रस्त्यावरती माती आणि वाळू असते, ज्याच्याने बाईक घसरू शकते. कधी कधी कुत्रा येतो, पाऊस असतो आणि कधी कधी नशीबच खराब असतं. त्या शांतेत सगळे काही संपतं आणि सुरू पण होतं. पोलिसांना बोलवा, ॲम्ब्युलन्स बोलवा. अरे देवा, मदत करा कोणीतरी. पोलीस येतात 10 मिनिटात. ॲम्ब्युलन्स बहुतेक त्याच्या आधी पोहोचेल. मागे वा सगळे, इथे गुन्हा झालाय. विलास, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, आज काय पिलाय तुम्ही? फक्त 2 पॅक. शांतूच्या आम्ही फक्त घरी चाललोय. हेल्मेट नाही, काही नाही. दोघांनी पण नाही घातला हेल्मेट. दारू पण पिली होती. तपासणी करावी लागेल एकदा शुद्ध आली की. हॉस्पिटल सांगेल आम्हाला. केस होईल तुमच्यावर. घरा पैसा येत नाही. त्याची बायकोनी कधीच बाहेर काम केलं नाही. उद्या वाढदिवस साजरा करायचं राहिलं, पण आता सगळं दवाखान्यात. अरे बापरे! बाबा, मी शाळेत काढलेलं चित्र बघा ना वाढदिवसासाठी. आई, बाबा जमिनीवर का आहेत? कायदा सरळ आहे. पिऊन बाईक चालवत होते. किमान 3 महिने लायसन्स परत मिळणार नाही.
10,000 रुपयांचा दंड बसेल आणि जर जोरात लागलं असेल तर केस अजून कठीण होईल. तुरुंगात पण टाकू शकतो. तुरुंग? लहान पोरं आहेत. ओ, कामाला जातात ते. कसा होईल आमचा? हेल्मेट घातला नाही म्हणून 1,000 रुपयांचा दंड बसेल. एकाने जरी हेल्मेट घातला असतं तरी कमी लागलं असतं. दवाखान्याचा खर्च 50,000 पर्यंत जाईल. कदाचित जास्तच लागतील. बाईक रिपेअर करायला 30,000. शाळेची फी पुढच्या महिन्यात द्यायची. घराचं भाडं 10 दिवसात भरायचं. अशा अवस्थेत बघितलं स्वतःच्या बाबांना जमिनीवर रक्त वाहताना असा वाढदिवस कसा विसरेली पोरगी? म्हणून कायदा आहे. शिक्षा देण्यासाठी नाही तर सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी. हेल्मेट काय फॅशन करायला नसतं. हेल्मेट नाही घातला तर घरी काय थेट मसनात. काय वाटतं तुम्हाला? पिऊन गाडी चालवण्याने काय मजा वाटते? दारू पिणे महत्वाचं आहे की घर संसारासाठी एक भक्कम पुरुष होणं महत्वाचं आहे? मीही मागितला नव्हता, माझ्या पोरांनाही मागितला नव्हता, पण आता हीच आमची नशीब आहे. मी फार चुकीचं केलं. काश मी चुकीचा निर्णय नसता घेतला. हेल्मेट घालायला हवा होता मला. दत्तूला नको म्हणायला हवा होता मला. कायदा आपल्या गैरी नाहीये. तुमचे निर्णय आहेत आणि रस्ता नेहमी वाटच बघत असतो. रस्ता कधी माफ करत नाही, कधी दया करत नाही. तर आज बाईकवर बसण्याआधी स्वतःला विचारा, हा प्रवास माझा जीवनाचा एवढा महत्वाचा आहे का? आणि जर दारू पिली तर विचारा स्वतःला, माझे हात गाडी चालवू शकतात का? कारण कुठेतरी या गावात एक लेकरू त्याच्या बाबांची वाट बघत आहे. वाढदिवसाची वाट बघत आहे, पण अशा पद्धतीचे नाही. तुमचे घरचे वाट पाहत आहेत. रस्ता फक्त 2 किलोमीटर लांब आहे, पण शिक्षा आयुष्यभराची. अरे बघा, स्कूटरवर कोणीतरी येत आहे. हे रोजच्या आयुष्यातलं शांत हास्य आहे की पुढे काहीतरी भयानक घडणार आहे? आणि बघा, संकट बोलून आलंच. त्या गाईला वाचवताना यांचा स्कूटरचा ताबा सुटलेला दिसतोय. आणि बघा, ती आता कोसळले. फुटलेले लोखंड, रक्त, वेदना. आता पुढे काय होणार बरं? अरे बापरे, ती कोण आहे? तुम्ही तिला ओळखता का? मला नाही माहित, पण कदाचित. त्याला हात नको लाव. तुम्हीला तर थाना, कोर्ट, खर्च, आरोप. देवा, या भांगडीत मला पडायचं नाही. इथे एक व्यक्ती शांतपणे उभा राहून बघत आहे. चला आता त्याच्या मनात काय चाललंय ते पाहूया. हे काय आहे? तो त्याच्या भूतकाळाचा विचार करतोय. आपण त्याच्या घरी आहोत जेव्हा तो एक छोटा मुलगा होता. हे बघा, त्याची आई धावत येत आहे. डोळ्यात अश्रू भरून तिचे जमिनीवर कोसळणं आणि असं हळूहळू रडणं मी पाहू शकत नाही. अरे देवा, तू गेला. आता मी काय करू? आई, तुला काय बोलायचे आहे? कृपया असे बोलू नको. कोण मेले? तुमच्या वडिलांच्या अंगावर ट्रक पडून गेला आणि आधी कोणीही तुमच्या वडिलांना मदत केली नाही. रक्त, अरे देवा, रक्त. माझ्या मागील जन्मात मी असे कोणते पाप केले होते की मला माझ्या पतीच्या घ्यावी लागेल?
आता मी काय करू? नाही आई, मला खूप भीती वाटते. अशा गोष्टी बोलू नको. वडील परत येत आहेत ना? बिचारा छोटा मुलगा तो पूर्णपणे खचून गेला आहे. शांतपणे जमिनीवर कोसळला आहे. माझ्याने हे अजून बघवलं जाणार नाही. चला आपण परत वर्तमानात जाऊ आणि आपल्या अपघात झालेल्या व्यक्तीला बघू. मी दुसऱ्या कुटुंबात असे होऊ देऊ शकत नाही. वा, किती शहाणा आहे तो. निर्भयाने गावच्या डॉक्टरांना फोन करतोय बघा. अरे, तो तर पीडिताचा शेजारी गुढीवर टेकून बसलाय. अरे वेडा आहेस? काय करतोय? भाऊ स्वतःहून संकटात का पडतो? तुमच्या कुटुंबाचा विचार करा. मी हे करत आहे कारण मी माझ्या कुटुंबाचा विचार केला आहे. आणि तो आला. सगळ्यांना भीती वाटणारा पोलिसांची प्रवेश. काय जबरदस्त एंट्री केली आहे. इथे काय चाललंय? तू कोण आहेस? तू त्याला काय धरलेस? साहेब, एक अपघात झाला. मी नुकताच तिथून जात होतो. मला त्याला मदत करावी लागेल. मी एखाद्या व्यक्तीला इतके दुर्दैवाने मरू देऊ शकत नाही असा विचार केला. साहेब, कृपया आम्हाला मदत करा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन आणि तुम्ही मला सांगाल तेव्हा कोर्टात येईन. आता एकच फक्त चांगलं घडावं की ज्यांनी वाचवलं त्याच्याबरोबर काही चुकीचं नको व्हायला. अरे बघा, पोलीस काहीतरी सांगणार आहेत. जबाबदार असल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आता जाऊ शकता. काय? तुम्ही मला प्रश्न करणार नाही का? मला अटक होणार नाही का? नाही, अजिबात नाही. तुम्ही कायद्यानुसार गुड समारिटन आहात. म्हणजे अपघात घडताना चांगल्या हेतूने कोणताही बक्षीस किंवा पैसा न अपेक्षिता मदत करणारा नागरिक. अशा गुड समारिटन लोकांना जीव वाचवताना कोणतीही छलवणूक होत नाही. कायदा त्यांचे संरक्षण करतो. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. मला खूप भीती वाटत होते. नाही भाऊ, आज तुम्ही माणुसकी दाखवली आहे. आज तुम्ही जे केले ते सर्वांसाठी एक उदाहरण असले पाहिजे. जे मधल्या माणसाला मदत करायला घाबरत होते. कायदा आपल्या बाजूने आहे. आपण मदत केली असती तर तो लवकर डॉक्टरांकडे पोहोचला असता. किती वाचत नाही. आता तुम्ही कधीच दुर्लक्ष करणार नाही.